मागच्या वेळेस आपण गुणोत्तर आणि प्रमाण हा भाग शिकलेलो आहे। आता त्याच्यावर आधारित बघा कधी कधी काय होतं, दोन मित्रां मिळून वगैरे असा व्यवसाय सुरू करतात, बरोबर। एकाजवळ तेवढे पैसे नसतात व्यवसाय सुरू करायला, मग दोघं मित्र मिळून एखादा व्यवसाय सुरू करतात, दोघं थोडे थोडे पैसे लावतात आणि व्यवसाय। आता समजा नेहाने 200 रुपये दिले, ठीक आहे, आचलनी 200 रुपये दिले आणि दोघींनी एक व्यवसाय सुरू केला। एकूण किती भांडवल झालं? 400। हा, आणि वर्षानंतर त्यांना याच्यावर 200 रुपये फायदा झाला। काय झाला? नफा झाला। किती? 200 रुपये। म्हणजे आता हा 200 रुपये नफा त्या दोघी कसा वाटून घेतील? समान वाटून घेतील। तूही 200 लावले, मी 200 लावले, ठीक आहे। आता समजा नेहाने 200 लावले आणि आचलने 300 लावले, एकूण किती झाले? 500। काय झाले? 500। हा, 200 म्हणा किंवा समजा आपण म्हणू 300 रुपये फायदा झाला। खूप छान चालला त्यांचा व्यवसाय आणि 300 रुपये फायदा झाला, एकूण त्यांना 800 रुपये। म्हणजे आता हे तर लागलेच त्यांचे पैसे। किती फायदा आहे? 300। आता इथे ह्या त्या दोघी बरोबर वाटून घेतील का? हा, काय म्हणेल आचल? काय म्हणेल? मी जास्ती पैसे दिले, नफाचा भाग सुद्धा मला जास्ती आला पाहिजे, बरोबर। आता हे काढण्यासाठी आपल्याला आपण मागच्या वेळेस जे गुणोत्तर शिकलो काय केली होती? आपण तुलना केली होती। मग आधी आपल्याला त्यांनी लावलेल्या भांडवलाची काय करावी लागेल? तुलना करावी लागेल, म्हणजेच त्याचं काय काढावं लागेल? गुणोत्तर काढावं लागेल। नेहाने लावलेले पैसे 200 रुपये आणि आचलचे 300 रुपये। याची काय करावी लागेल? काय करावी लागेल? तुलना करावी लागेल, हो ना। 200 300 काय होतं? याचं गुणोत्तर तयार आहे। समजा दोन्ही शून्य कटले, काय आलं? 2/3। ठीक, एकूण भाग किती झाले? 3 आणि 2 5, बरोबर। आता आपल्याला काय करावं लागेल? या 300 चे सुद्धा काय करावे लागते? 5 भाग करावे लागतील, समजला? 300 चे 5 भाग केले, किती आलं? 30, हो ना। मग कितीचा झाला? 60। आता सांगा मला, नेहाला किती रुपये मिळतील? 60च मिळतील। आता एक भाग आला, नेहाला काय करावं लागेल? त्याला आपण 60 ला किती गुणावं लागेल? 2 ठीक आहे। आता जो भाग निघाला आहे 5 भागांपैकी, नेहाला काय करू आपण? नेहाला किती भाग द्यायचे आहेत? त्यातले 2 गुणिला 60, बरोबर। आचलला 3, बरोबर, 3 गुणिला 7, ठीक आहे। म्हणजे किती? नेहाला किती नफा? 120। आचलला 180 रुपये मिळतील, ठीक आहे। हे केव्हा? जर दोन्हीची मुदत सारखी असेल तर, हेही लक्षात ठेवायचं। दोघांची पण मुदत सारखी असेल तर। आता मध्येच समजा आचलने म्हटलं की नाही बाबा मला आता निघून जायचंय, ती म्हणेल मला माझे पैसे वापस देऊन दे। किंवा दोघींनी व्यवसाय सुरू केला 200-200, कोणी? नेहाने आणि आचलने व्यवसाय सुरू केला। 1 वर्ष याचा व्यवसाय चालला, दुसऱ्या वर्षी खुशी म्हणाली की मला पण तुमच्या व्यवसायात यायचं आहे, आणि तिने आपले परत 200 रुपये लावले, आणि मग दुसऱ्या वर्षी समजा 600 रुपये फायदा झाला असेल, तर आपल्याला ते तिघींना समान वाटता येतील का? नाही। ह्या काय म्हणतील? आम्ही तर अजून 2 वर्ष आमचे पैसे लावले, बरोबर, तू फक्त एकच वर्ष लावले। त्याच्यामुळे आपल्याला नफ्याचं सुद्धा काय करावं लागेल? भांडवलाच्या आणि मुदतीच्या प्रमाणात आपल्याला नफ्याचा गुणोत्तर ठरवायचं असतं, ठीक आहे। मग ह्याच्यावरून तुम्हाला आधी काय समजलं? पहिली गोष्ट, भांडवलाच्या प्रमाणात आपल्याला नफ्याचं प्रमाण करायचं, गुणोत्तरांचं आपल्याला तुलना करायची आहे ना। म्हणजे भांडवलाच्या गुणोत्तरा बरोबर आपल्याला कशाचं गुणोत्तर काढावं लागेल?
नफ्याचं गुणोत्तर काढावं लागेल जेव्हा मुदत सारखीच असेल. ठीक आहे, काय लिहू आपण इथे? भांडवलाचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर. केव्हा? जेव्हा मुदत म्हणजे दोघींचे समान कालावधी असेल तेव्हा आपण काय म्हणू? भांडवलाचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर. बरोबर, म्हणजे भांडवल नेहाचं भांडवल आपण समजलो x, ठीक, आचलचं भांडवल y. आता समजा नफा झालेला आहे, नफा कसा म्हणू आपण? P भागीला Q. समजला? केव्हा? जेव्हा मुदत समान असेल. पण जर मुदत जर डिफरंट असेल, वेगवेगळी असेल, म्हणजे नेहाने समजा 2 वर्षासाठी लावले, आचलने 3 वर्षासाठी लावले, तर काय होईल? इथे भांडवलाचे गुणोत्तर गुणिला मुदतीचे गुणोत्तर बरोबर नफ्याचे गुणोत्तर. ठीक आहे, भांडवलाचे गुणोत्तर समजा भांडवल आहे x आणि y, मुदत आहे x नी लावलेले पैसे आहे p वर्षांसाठी, y चा कालावधी समजा आपण घेऊ q वर्षांसाठी. मग काय होईल? xp डिवायडेड बाय yq बरोबर समजा हे आपण घेतलं m a, हा समजा नफा घेतला आपण, m प्लस n एवढा भाग आहे आपला नफ्याचा. m भाग x p वाल्याला मिळेल, पहिल्या भांडवल जो लावलेला असेल, x ज्याने लावलेला असेल त्याला, समजला? n याला मिळेल. आलं लक्षात? काय करायचं आपल्याला? भांडवलाचं गुणोत्तर गुणिला मुदतीचं गुणोत्तर बरोबर नफ्याचं गुणोत्तर. ठीक आहे, तुम्हाला असे परीक्षेला प्रश्न विचारले जातात. आराध्याने इतके पैसे लावले, 2 वर्षांसाठी लावले, प्राचीने 30,000 लावले 2 वर्षांसाठी, आराध्याने लावले 30,000 3 वर्षांसाठी. तर काय कराल तुम्ही? आणि मग तुम्हाला दिलेलं असेल की त्यांना त्या कालावधीच्या नंतर इतका नफा झाला, तर कोण किती वाटून घेणार? ठीक आहे, आता आलं तुमच्या लक्षात? समान वाटणी होईल का? समान वाटणी केव्हा होईल? जेव्हा दोघांनी लावलेलं भांडवल म्हणजे 2 जे भांडवलदार असतील, त्या दोन्ही भांडवलदारांनी लावलेलं, 2 असू शकतात, 3 असू शकतात भांडवलदार म्हणजे भागीदार, म्हणजे पार्टनरशिपमध्ये बिझनेस वगैरे काढतात तसे. तिघांनाही समान केव्हा मिळेल? जर तिघांनी लावलेलं भांडवल समान असेल आणि समान मुदतीसाठी असेल, तेव्हा आपण सरळ सरळ काय करू? त्या नफ्याच्या सरळ समान 3 वाटणी करू. ठीक, पण जर भांडवलाची रक्कम वेगळी आहे, मुदत वेगवेगळी आहे, अशा वेळेस आपल्याला काय करावं लागेल? त्यांच्या प्रमाणात आपल्याला नफ्याचं गुणोत्तर काढावं लागेल. ठीक आहे, तर आलं लक्षात? भागीदारी म्हणजे काय? त्याच्यावर आधारित एक प्रश्न तरी नक्की असतो. ठीक, पुढच्या भागामध्ये आपण उदाहरणं सोडवू. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे मी नवीन अपलोड केलेल्या व्हिडिओजचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. धन्यवाद.